नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी आपला शेतकरी मित्र विष्णू पाटील लोखंडे, राहणार बोरखेड चिंच, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. आज आहे तारीख 4 फेब्रुवारी 2026. हा आपला बगर मल्चिंगचा टमाटर बघून घ्या. अशा प्रकारे आपल्या टोमॅटोला शेटिंग झालेली आहे मित्रांनो. किती मेहनत करून हा माल आणला. आणि टोमॅटोचे आजचे जर बाजारभाव बघितले तर शेतकऱ्याचा दिमाग खराब झाला मित्रांनो. पहा ही शेटिंग. मी 20 फेब्रुवारी ते मार्च एंडिंगपर्यंत टोमॅटोला काय भाव राहतील हे थंबमध्ये मी लिहिलं आहे. त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची मित्रांनो. कारण की माझासुद्धा टोमॅटो आहे ना, आता हे थोडे पानं काढले, लगभग 20 फेब्रुवारीला चालू होईल. हे बघून घ्या. हे पानामध्ये तुम्हाला टोमॅटो दिसणार नाही जास्तीचे. अशा प्रकारे आपल्या टोमॅटोला खर्च करून एवढा माल. ही फ्लॉवरिंग बघा मित्रांनो, गच्च अशी फ्लॉवरिंग आहे. 5 एकरचा आपला प्लॉट आहे मित्रांनो. प्लॉटमध्ये गवत झालं आहे. याविषयी तणनाशकविषयी मी एक व्हिडिओ बनवणार आहे, ते सेपरेट. पण आज आपण चर्चा करणार मित्रांनो. 20 फेब्रुवारी ते 15 मार्च, म्हणजे मार्च एंडिंगपर्यंत टोमॅटोला काय भाव राहतील. असेच यूट्यूबवर मित्रांनो आमचा गेम झाला बरं जरसा. असे यूट्यूबवर व्हिडिओ पाहू ना म्हणाजे मागच्या वर्षीसारखी अशी खराब हालत राहणार नाही, टोमॅटोचे चांदी होणार, सोनं होणार, मार्च एप्रिलपर्यंत तरी भाव उतरणार नाही, म्हणून हा टोमॅटो लावला मित्रांनो. आता पहा अवस्था. आजचे बाजारभाव पहा. 4 फेब्रुवारी आमचा 20 तारखेला चालू होणार आहे हा प्लॉट. आता काय करावं काही सुचेना. हा खर्च बघा तुम्ही. बांबू विकत, हे तार काठ्या, अशा प्रकारे याला झिगी लावली. पहा आमचा तमाशा. हा असं डेकोरेशन केलं मित्रांनो. बघून घ्या. प्लॉट एकदम चांगला जमवला. पण शेतकऱ्यांचं दुर्भाग्य एक आहे. आता मी बी व्हिडिओ बघतो इकडं तिकडचे मार्केट. पण काही लोक काय म्हणतात मित्रांनो, ह्या भागात, ह्या जिल्ह्यात, त्या राज्यात, अमक्या राज्यात, ढमक्या राज्यात गारपीट झाली असन, शेतकऱ्याचं नुकसान झालं असन तर नक्कीच भाव वाढतील. पण एक दुर्भाग्य आहे शेतकऱ्याचं की आपल्याला भाव भेटण्यासाठी शेतकऱ्याचं नुकसान व्हायची वाट पाहण्याची वेळ ह्या शासनापुढं आली. कोणापुढं आली? सरकारपुढं. निर्यात धोरण कुठंतरी सरकार चुकू राहिलं. खाऊ द्या ना बाहेरच्या देशाला, करा ना एक्सपोर्ट आमचे टोमॅटो. हे किती दुर्भाग्य आहे. मालाचं नुकसान झालं तेव्हा मालाला भाव भेटणार, आणि जेव्हा माल असला तेव्हा भाव नाही. अति दुर्भाग्य आहे, अति दुर्भाग्य आहे. हे नेत्या लोकांना कळत कसं नाही की शेतकरी जेव्हा माल निघतो तेवढंच भाव देत नाही, नसल्यावर भाव. काय कामाचा आमच्या? घंटा कामाचा का आमच्या तो भाव? द्या ना. आता पहा ना, हे टोमॅटो उलसाक भावने वाढला तर मेड्यावाले बी टोमॅटोचे असे भाव गेले, आसमानावर गेले, हे भाव गेले आणि ते भाव गेले. द्या आमचा आता खर्च भरून. पहा बरे टोमॅटो कसे टोमॅटो आहे. आता 20 तारखेला चालू होणार आहे. जर 100 रुपये कॅरेट ना घंटा पुरते का शेतकऱ्याला टमाटे? पहा बरं कशी फ्लॉवरिंग, कशी किती खर्च केला. आणि खता औषधाची GST बरोबर आम्हाला शेतकऱ्याला तर नाकी न आली मित्रांनो. किती खता औषधं मागे मला सांगा. भयान, डायरेक्ट भयान. GST फेस्टीन आमकण टमकण ढमकण. ओ कट्टाळा आला डायरेक्ट या शासनापुढं, सरकारपुढं. देणार बाबा हो शेतकऱ्याला भाव. मला तर वाटतं आता सोशल मीडियानं सांगितल्यापेक्षा या महिन्यात काय भाव आणि त्या महिन्यात काय भाव, शासनानं तारीख डिक्लेअर करायला पाहिजेत, तरच टोमॅटो लावायला पुरतो मित्रांनो. नाहीतरी असे व्हिडिओ पाहून आहे ना अवघड आहे. स्वतःचा रिस्क घेऊन टोमॅटो लावा. पण अपेक्षा आपल्याला आहेत अजून काहीतरी सुधारणा होईल. तुमच्याकडे सध्या काय रेट चालली आहे, कोण्या राज्यातून बोलता, कोण्या जिल्ह्यातून, कोण्या मार्केटहून, तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा मित्रांनो. लय लॉस व्हायची वेळ आली मित्रांनो. व्याजानं पैसे काढून हा टोमॅटो लावले मित्रांनो. ह्या खुट्या लावल्याला हे मेखा लोखंडाचे भाव दिवसेंदिवस वाढू राहिले मित्रांनो. किलोवर त्याचा किलोवर वजनावर भाव आणि आपला उधाळा कॅरेटवर भाव.
20 किलो कॅरेट, 25 किलो कॅरेट वजनावर घाला ना आमचा टोमॅटो. मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. माझ्या तरी अंदाज मित्रांनो 20 फेब्रुवारीपासून आताचा जर विचार जर केला ना, लोक म्हणते भागात टोमॅटो गारपीट होणार, त्या भागात गारपीट झालं तेव्हा भाव वाढणार. पण मला तरी वाटतं मित्रांनो मिनिमम 300, 400, 300 तर घंटा पुरत नाही. टोमॅटो पुरवठतच नाही साहेब. अशी अवस्था खराब झाली. मजुरी एक तर वाढली, हे बांधणीचा खर्च, याचा खर्च, हे सगळं वजनावरच आहे. तार वजनावर, हे वजनावर, मजुराचे फिक्स रेट. शेतकऱ्याने करावं तर काय करावं, पण मिनिमम 500 ते 600 तरी भाव भेटायला पाहिजेत, तरच शेतकरी जगेल. मित्रांनो कमेंटमध्ये सांगा काय भाव राहतील, आम्हाला थोडी हिंमत राहील. विचार केला तर पुन्हा मार्चमध्ये 1 मार्चला लागवड करायची. आता ह्या असा भाव असल्यामुळं आता प्रश्न पडला. काही लोक म्हणतात मंदी आल्यावर टोमॅटो लावायला पाहिजेत. असे विचार करणारे माझ्यासारखे भरपूर आहे मित्रांनो. काही लोक म्हणतात तेजी असल्यावर लोक टमाटे लावत नाही, म्हणून यावेळेस तेजी असल्यावर टमाटा लावला, काही वेळेस मंदी असल्यावर टमॅटो लावला. 3-3, 4-4 महिने टमाट्याचे भाव नाही चढले भाऊ. पण हिंमत ठेवावं लागेल शेतकऱ्यांना. बघू आता काय होतं काय नाही, काय भाव भेटतात. आता जे आमच्या टमॅटोमध्ये जे बगर मल्चिंग टमाटा आहे, जे गवत झालेलं आहे, याच्यावर मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे. कोणतं तणनाशक वापरायचं, काय करायचं. कारण आपण बगर मल्चिंग टोमॅटो आहे, तणनाशकविषयी तुम्हाला जबरदस्त माहिती देणार. प्लॉट बनवायला काही मार्गदर्शन लागत असेल तर 78 22 81 36 37. पुन्हा एकदा नंबर सांगतो, 78 22 81 78 22 81 36 37 या नंबरवर कॉल करा. बगर मल्चिंग टोमॅटो हिवाळ्यामध्ये कसा करायचा, काय करा, सगळं मार्गदर्शन तुम्हाला भेटेल. आपल्या या चॅनलला, शेतकऱ्याच्या चॅनल मित्रांनो, एवढे कलरिंगचे व्हिडिओ असे ॲडव्हर्टाईजसारखे आपल्याला जमत नाही. शेतकरी माणूस हे थंबिली करता येत नाही बरोबर. आता नेमकी शिकवू राहिलो मी बी पाहून. तर मित्रांनो कसा वाटतो आपला प्लॉट तुम्हाला बगर मल्चिंगचा कमेंटमध्ये सांगा. पुन्हा 20 फेब्रुवारी ते मार्च एंडिंगपर्यंत टोमॅटोला काय भाव राहतील हा मलासुद्धा प्रश्न पडला. मला बी काय सुचेना. तुम्ही कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. द्या थोडी हिंमत. तुमच्याकडे काय भाव आहे ते सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही लाईव्ह शेतकरी शेतातून असतो, घरात बसून व्हिडिओ बनवत नाही. धन्यवाद. जय महाराष्ट्र.